अंबरनाथमध्ये राजकीय घडामोडी बदलतानाच पाहायला मिळतंय। अंबरनाथमधून राजकीय बातमी समोर येते। दरम्यान अंबरनाथ नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाला भाजपाने धक्का दिलाय। शिंदे गटाला बाजूला काढून भाजप आणि काँग्रेस अंबरनाथ नगर परिषदेमध्ये एकत्र आल्याची बातमी समोर येते। त्यामुळे अंबरनाथच्या राजकारणात मोठी खळबळ उडाल्याचं पाहायला मिळते। काँग्रेसच्या जोरावर आता भाजपा अंबरनाथ परिषदेमध्ये बहुमतात येण्याचा विचार करतोय, तर यावर आता शिंदे गटाने देखील नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान ही युती शिंदे गटाच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचं पाहायला मिळते। काँग्रेस मुक्त देश करणार असल्याची घोषणा भाजप पक्षाने काही दिवसांपूर्वी केली होती, मात्र आता हाच भाजप पक्ष काँग्रेसला सोबत घेऊन अंबरनाथ नगर परिषदेमध्ये बहुमतात येण्याचा विचार करतोय। भाजपच्या तेजश्री करंजुले या नगराध्यक्ष म्हणून विजयी झाल्यात। असं असताना आता भाजपचे 16, काँग्रेसचे 12 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 अशा एकूण 32 नगरसेवकांची मोट बांधून भाजपाला बहुमत मिळवणार आहे। दरम्यान शिंदे गटाने यावर नाराजी व्यक्त केली आहे आणि ही अभद्र युती असल्याचा टोला भाजपाला लगावला। युती शिवसेना शिंदे गटाच्या जिवारी लागल्याचं पाहायला मिळतंय, तर एकीकडे काँग्रेस मुक्त भारत करणाऱ्या भाजपाने आता काँग्रेस सोबत हात मिळवणी करत शिवसेनेचा घात केलाय, शिवसेनेला धोका दिलाय, असं शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किनीकर यांनी म्हटलंय। त्यामुळे आता आगामी महापालिका निवडणुका या 15 जानेवारीला आहेत आणि 16 जानेवारीला मतमोजणीची प्रक्रिया आहे। त्यामुळे आता अंबरनाथमध्ये झालेल्या खळबळीवर म्हणजेच काँग्रेस सोबत भाजपाने केलेल्या युतीवर आता नक्की निकाल काय लागणार हे 16 जानेवारीला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।